घरात तांदळाची पिठी नसेल किंवा जी आहे ती जुनी असेल किंवा बाजारातनं आणलेली त्याच्यात भेसळ तर नसणार ना, किंवा त्यांनी तांदूळ धुतले असतील की नाही, असे अनेक प्रश्न जर मनात असतील आणि तांदूळाची पिठी वापरायची नसेल किंवा घरात नसेलच तर मग काय करायचं? तर आज तुम्हाला मी असे मऊ लुसलुशीत तांदळाची पिठी न वापरता केलेले मोदक तुम्हाला दाखवते. ही पद्धत आपण आज वापरणार आहोत ती तांदळाच्या पिठीच्या उकडपेक्षा कितीतरी पटीने चांगली होते आणि गॅरंटीड तुमचे मोदक बिघडणार नाहीत. अतिशय करायला सोपी, जर तुम्ही कधी आयुष्यात केले नसतील तरीही तुम्हाला जमतील अशी माझी खात्री आहे. आणि शिवाय पारीसाठी लागणारी वस्तू तुमच्या घरात खात्रीने असणारच, तुम्हाला अजिबात बाहेर जायची गरज नाही. तर चला मग सुरू करूया. तर मोदकाच्या पारीसाठी मी हा 1 वाटी बासमती तांदूळ घेतला आहे. हा जुना बासमती तांदूळ आहे. तुम्ही तुमच्या घरी जो कुठला तांदूळ वापरता, इंद्रायणी किंवा आंबेमोहर कुठलाही घेतलं तर चालेल. आंबेमोहर तांदूळ घरोघरी असतो आणि छान सुवासिक असतो. तर या तांदूळाला आता आपल्याला स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घ्यायचंय. तर घरी करतानाचा हा एक महत्त्वाचा असतं, आपण सगळं खूप स्वच्छता बाळगतो आणि तांदूळ 3-4 पाण्याने स्वच्छ धुवून घेतो, कारण तांदूळामध्ये केमिकल्स वगैरे असतात टिकवायसाठी. तर ते बाहेरच्या पिठीमध्ये आपल्याला नेहमी शंका असते की ते तांदूळ धुतलेत की नाही, पिठी कशी केली आहे. तर याचा एक खूप मोठा फायदा असतो घरी केल्याचा. आता हे तांदूळ धुवून झाले, मी 3 वेळा धुवून घेतलेत. कमीत कमी 1 तास भिजवून ठेवायचे. तुम्हाला हवं तर तुम्ही 3-4 तास भिजवू शकता, किंवा तुम्हाला बाहेर जायचं असेल, आल्यावर करणार असाल, वेळ नसेल तर तुम्ही भिजवून ठेवा, पण फ्रीज मध्ये ठेवा, म्हणजे तांदूळ आंबणार नाही. पण 1 तास भिजलेले तांदूळ पुरतात. तर हे तांदूळ आता 1 तास भिजले आहेत. सगळं पाणी निथळून घ्यायचं, अजिबात त्याच्यात पाणी ठेवायचं नाही, कारण आपल्याला पाणी मोजून घालायचं याच्यात. तांदूळ चाळणीवर 2 मिनिटं राहू द्यावे, म्हणजे एक्स्ट्रा पाणी सगळं निथळून जाईल. आता आपण याला मिक्सीच्या भांड्यात घालून अगदी गुळगुळीत वाटून घ्यायचंय. आपण 1 वाटी तांदूळ भिजवले आहे, तर हे छोट्या मिक्सीच्या भांड्यात सहज वाटले जाईल. तर आता पाणी किती घालायचे ते बघूया. तर 1 वाटी तांदळाला आपण 1/4 कप पाणी आधी घालून बारीक वाटून घेऊ, आणि जर लागेल तर अजून अर्धा कप घालून वाटायचंय. हे पीठ अगदी गुळगुळीत वाटलं जाणं अत्यंत गरजेचं आहे. आता हे बघा, तांदूळ अगदी बारीक आणि गुळगुळीत वाटले गेले आहेत, अजिबात कणी नाही. तुम्हाला वाटल्यास गाळून घेतले तरी चालेल, पण मला आता तरी गरज वाटत नाहीये. आपल्याला अगदी वस्त्रगाळ बारीक पीठ हवं आहे आणि हे तसंच झालं आहे. तर आता हे एका बाउल मध्ये काढून घेऊया आणि उरलेलं जे पाणी बाजूला ठेवलं होतं त्याच्यात हे मिक्सीच्या भांड्यात घालून आपण मिक्सी पण धुवून घेऊ, म्हणजे त्याच्यात काही पीठ जर लागलं असेल तर तेही निघून येईल. तर आता आपली ही निपटी चिपटी झाली, आपलं मिक्सीचं भांडंही रिकामं झालं, काही त्याला लागलेलं नाहीये आणि काही वाया जात नाहीये. तर आता आपण पुढच्या स्टेपला जाऊया. हे माझं अर्ध्या कपाहून थोडंसं जास्ती पाणी लागलं आहे, तर ते पुढच्या पाणीचं काय करायचं ते तुम्हाला दाखवते. तर इथे एक कढई तापायला ठेवली आहे, त्यात हे उरलेले पाणी जे पाव कपहून थोडंसं जास्ती आहे ते आपण घालून घेऊया. बाकीचं आपण वाटताना वापरलेलं आहे. त्यात 1 चमचा पाव चमचा मीठ आणि 1 चमचा तूप घालायचं आहे. मीठ चांगलं विरघळलं आणि तूप वितळलं आणि पाण्याला उकळी आली की मग आपण याच्यात वाटलेलं तांदूळाचं पीठ घालायचंय. थोडक्यात सांगायचं म्हणजे हे आता कस्टर्ड सारखं शिजवायचं आहे. उकळत्या पाण्यात पीठ घालून बुडापासून खरवडून सारखं हलवत आपण हे पीठ आता शिजवून घेऊया. तर महाराष्ट्रात मोदकासाठी हल्ली तांदळाचं पीठ खूप चांगलं मिळतं, पण जर तुम्ही बाहेरच्या प्रदेशात राहत असाल तर मग मात्र काही तुम्हाला चांगलं तांदळाचं पीठ मोदकासाठी मिळत नाही, तुम्हाला स्वतःच दळून आणावं लागतं. त्याशिवाय हल्ली गिरण्या पण दुर्लभ झालेल्या आहेत. तर मग काय करायचं? अशा वेळी ह्या प्रकारे केलेलं पीठ तुम्हाला खूपच उपयोगी पडेल. पण आम्ही तर बाहेर देशात राहतो, तिथे अजिबात चांगलं मिळत नाही, त्याच्यामुळे हे या प्रकारे मी गेले अनेक वर्ष करत आहे आणि मला हे अतिशय सोपं वाटतं. मात्र लक्षात ठेवायचं की एकदम खूप पीठ हे या प्रकारे करू नये. 2 वाटी एका वेळेस केलेलं भरपूर होतं, कारण हे भराभरा घट्ट होतं, नंतर घट्ट झाल्यावर आपला हात दुखू शकतो. तर 2-2 वाट्याच्या बॅचेसमध्ये केलं, जर तुम्हाला बऱ्याच प्रमाणात करायचं असेल तर ते तुम्हाला सोपं जाईल. आणि मुख्य याचा फायदा असा असतो की हे गार झाल्यावर सुद्धा अजिबात याचे तडा जात नाही किंवा चिरा पडत नाही. अगदी दुसऱ्या दिवशीपर्यंत सुद्धा या प्रकारे केलेलं पीठ मऊ राहतं. आता हे बघा, मला फक्त 3 मिनिटात हे एवढं घट्ट झालेलं आहे. गॅस मी अगदी मंद आचेवर ठेवलेला होता आणि सारखं हलवत होते. अजिबात गुठळा नाहीये, कढईला चिकटत नाहीये, जळलं नाहीये, काहीही झालेलं नाहीये. आता आपण हा प्लास्टिकचा स्पॅच्युला जो आहे, सिलिकॉन स्पॅच्युला जो आहे, हा पुष्कळ हाय हीटवर सुद्धा चांगला वापरता येतो. तर त्यामुळे या सिलिकॉन स्पॅच्युला मी सगळं खरबडून काढून घेते. कढई स्वच्छ पटकन होते, काहीही अजिबात चिकटी झालेली नाहीये. आता हे सगळं निपटी चिपटी करून आपण झाकून 10 मिनिटं याला ठेवून द्यायचं. तोपर्यंत आता आपण सारण करून घेऊया.
नॉनस्टिकची कढई गरम करायला ठेवली आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही स्टीलची किंवा लोखंडाची पण घेऊ शकता. यात 1 चमचा तूप घातलं आहे आणि त्याचसोबत त्याच्यात 1 टेबलस्पून खसखस घालून त्याला छान गुलाबी रंगावर येईपर्यंत भाजून घ्यायची आहे. खसखसचा छान सुगंध पण यायला लागतो भाजला गेला की. अशी थोडीशी लालसर ब्राऊन झाली की त्याच्यात आपण अर्धा कप गूळ घालायचा आहे. खसखसची चव मोदकामध्ये अतिशय सुंदर लागते. काही लोक बारीक चिरून बदाम आणि चारोळ्या वगैरे पण घालतात, पण त्यांनी काही वेळा ते पारी फुटायची भीती असते. त्यामुळे जर तुम्हाला आवडत असेल तर जरूर घाला, पण अतिशय त्याला बारीक चिरून घ्या. आता आपण याच्यात गूळ घालूया. अर्धा कप गूळ घेतला आहे, तर 1 कप खोबऱ्यासाठी अर्धा कप गूळ हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे. तुमच्याकडे जर किंचित जास्ती गोड आवडत असेल तर तुम्ही जरूर घाला, काहीच हरकत नाही. गूळ आधी घातला की गुळातलं जे पाणी होतं त्याच्यामुळे त्याचा पाक तयार होतो आणि खोबरं आणि गुळाचं सारण पटकन तयार होतं. काही जण गूळ आणि खोबरं एकत्र करून ठेवतात. 10-1 मिनिटं ठेवलं की त्याचा थोडंसं पाणी सुटायला लागतं, मग शिजायला घेतात. तसंही केलेलं चालतं. सारणही आपलं पटकन शिजतं, याला काही फारसा वेळ लागत नाही. गूळ आधी वितळवून घेतल्यामुळे ते खोबरं पटकन त्याच्यात विरघळतं आणि अगदी 5 मिनिटात आपलं सारण तयार होईल. इथे मी हे फ्रोझन आणि डिफ्रॉस्ट करून खवलेलं खोबरं घेतलेलं आहे. हे केरळहून एक्सपोर्ट होतं आणि खूप चांगल्या क्वालिटीचं असतं. याच्यामुळे अतिशय सोयीचं होतं आणि वेळही खूप वाचतो. बरं, चवीला पण खूप चांगलं असतं. आपलं सारण झालंय आणि आता उकडही गार झालेली आहे, तर ती आता आपल्याला मळून घ्यायची आहे. या उकडीचं वैशिष्ट्य असतं की याला गरम असताना मळणं आवश्यक नसतं. गार झालं तरीही ती अगदी मऊसूत, म्हणजे आपले पोळ्यांच्या कणकेसारखी सॉफ्ट राहते. तुम्हाला दिसत असेल किती सुंदर छान मऊ झाली, अजिबात गुठळ्या नाही आहेत. आपली उकड आता एकदम रेडी आहे. तिचे आपण उंडे करून घेऊया. 1 वाटी तांदूळाची केलेली जी ही उकड आहे त्याचे साधारणपणे 15 मोदक तयार होतात आणि 1-2 करंज्या, आणि अर्थात त्याच्या साईजवर असतं, 15 मोदक सहज होतात. याला आता आपण ओल्या फडक्याने झाकून ठेवू, कारण तांदळाचं पीठ हे लगेचच ते वाळायला लागतं. आणि आपण आता मोदक करायला घेऊ. हे बघा काय मस्त आपली पिठी झाली. हे दाबल्यावर कुठेही अजिबात चिरा पडत नाहीये. तर आता याची पारी कशी करायची, तर हे तेल पाण्याचं मिक्सचर आहे, त्याला मी बोटाला थोडंसं लावून घेते आणि हे असं मध्ये अंगठा आणि बाजूला असं ओढत ओढत आपल्याला याची मस्त पारी करायची आहे. अगदी पीठ आपलं खूप सुंदर मऊ झालेलं आहे, सहज वाढती आहे, कुठेही चिरा पडत नाहीयेत. आणि बघा किती सुंदर असं गोल तयार होतोय आपल्याला. तर ही एक पद्धत झाली, ही पारंपरिक पद्धत आहे. आणि तेल पाणी आणि पिठी कधी लावायची त्याची सुद्धा ट्रिक असते. जर तुमची उकड जर फार ड्राय झाली असेल तर मग तेल पाणी लावायचं, आणि जर काही वेळा आपली खूप मऊ होते, ओलसर असते, अशा वेळेस मग तांदूळाची पिठी वापरायची त्याला वाढवायसाठी. असं मस्त छान असं वाटीसारखा आकार करायचा. आणि आता हे बघा, हे काही फार जाड नाहीये आणि खूप पातळही नाहीये. आता याच्यात आपण आधी थोडं सारण भरून घेऊ आणि आता याच्या कळ्या ज्या आहेत अगदी अशा खलपसून करायच्या. जेवढ्या जवळ जमतील तेवढ्या जवळ जवळ कळ्या करायच्या. हे मधलं बोट आणि ही 2 बोट, मधलं बोट हे आत टाकायचं आणि 2 बोट बाहेर, असं करत करत अशा छोट्या छोट्या त्याच्या कळ्या करायच्या. जेवढ्या जवळ तुम्हाला जमेल तेवढा. ही जी गोष्ट ही प्रॅक्टिसनीच येते. अगदी पहिल्यांदा करणाऱ्याला नाही छान जमत, पण काही हरकत नाही, मोदक तरी पण छानच लागतो. तर बघू किती कळ्या तयार झाल्यात. इथपासून सुरुवात करते. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. तर आपल्या 11 कळ्या तयार झाल्या. आता समोरच्या बोटांवर मोदक ठेवून असं गोल गोल अलगद हाताने फिरवत आपल्याला हे कळ्या जवळ आणायच्या आहेत. शक्यतो जी कळ्यांची जी आहे ते एकाच साईडला फिरली पाहिजे. आणि वर जे जास्ती तांदूळाचं पीठ आली आहे ती काढून घ्यायची. हे बघा आपला मस्तपैकी मोदक तयार झाला. आता मी तुम्हाला दुसरी पद्धत दाखवते. तर दुसऱ्या पद्धतीसाठी माझ्याकडे ही झिपलॉक बॅग आहे, याला मी बाजूने कापून घेते. तुमच्याकडे अजून दुसरं कुठलंही चांगलं क्वालिटीचं स्वच्छ प्लास्टिक असेल तर ते तुम्ही घेऊ शकता. तर याला असं बाजूने कापून घ्यायचं, म्हणजे आता ही बॅग उघडली गेली आहे. तर याच्यावर आता आपल्याला ती आपली पारी ठेवायची आहे. प्रत्येक वेळा पारी करताना छान मऊ त्याला मळून घ्यायचं आणि गोळा करून घ्यायचा. हे बघा अजिबात फुटत नाहीये दाबली तरी. आणि हे वाटीने याला दाबायचं आहे. तुम्ही हवं तर लाटणं घेऊ शकता, फक्त त्याला बाहेरच्या बाजूला असं सारखं
मध्ये थोडीशी जाड आणि बाहेर बारीक अशी आपल्याला ही पारी वाढवून घ्यायची आहे. हाताने सुद्धा वाढते किंवा लाटण्याने सुद्धा वाढते. तर तुम्हाला जे काही सोपं पडेल, ज्या प्रकारे सोपं पडेल तसं करावं. हे बघा, मस्तपैकी आपली पारी तयार झाली आहे. तर आता याच्यात मी तुम्हाला आधी निऱ्या करून दाखवते किंवा कळ्या करून दाखवते आणि सारण नंतर भरूया आपण. तर सारण आधी भरायचं की नंतर हे पूर्णपणे तुमच्यावर अवलंबून आहे. ज्याला जे जसं सोपं वाटतं तसं त्यांनी करावं. असं काही अजिबात काही नाही की ह्या प्रकारे चांगलं किंवा ह्या प्रकारे चांगलं नाही. सारण थोडंसं दाबून घ्यायचं खाली, म्हणजे मग निऱ्या एकत्र आणायला सोपं जातं. आता या निऱ्याला एका बाजूला वळवत वळवत असं अलगद हाताने जवळ आणायचं. आणि मोदक तयार झालं आपला, वळून झाला केला, थोडंसं हलकं हाताने असं गोल गोल करायचं, त्याच्यामुळे तो छान त्याचा आकार तयार होतो. हे बघा, झालं की नाही मस्त मोदक तयार. तर आता आपण असेच बाकीचे सगळे मोदकही करून घेऊया. तर आता आपले सगळे मोदक झालेत आणि वाफायसाठी तयार आहेत. ते एका चाळणीत किंवा स्टीमरमध्ये मी हळदीची पाने रचली आहेत. ही माझ्याकडे गमल्यात लागलेली आहेत. तुम्ही केळी किंवा कर्दळीची पाने घेऊ शकता. आणि तीही जर उपलब्ध नसतील तर एक स्वच्छ सुती फडकं ओलं करून चाळणीत ठेवायचे. त्याने मोदक चाळणीला चिकटणार नाहीत. आता प्रत्येक मोदक पाण्यामध्ये बुडवून मग ठेवायचा, म्हणजे खालून तो चांगला खुटखुटीत होतो आणि चांगला स्टीम होतो आणि चिकटतही नाही. फक्त बुडच त्याचं बुडवायचं, अख्खा मोदक नाही. मोदकासोबत मी एक करंजी पण केली होती. तुम्हाला माहितीच आहे आपण मोदक एकटे कधीच करत नाही, त्याबरोबर एक करंजी पण करतो. किंवा करंजी कधी करत नाही, नेहमी मोदक करतो त्याच्याबरोबर एक. तर ह्या करंजीला पण मी पाण्यात बुडवलं आणि आता आपण हे स्टीमरमध्ये ठेवूया. तर इथे स्टीमरमध्ये पाणी खळखळ उकळतं आहे. तर चाळणी स्टीमरमध्ये ठेवायच्या आधी लक्षात ठेवायचं पाणीला चांगले उकळी आली पाहिजे. आता याच्यात आपण ही मोदकाची चाळणी ठेवून 12 मिनटं आपल्याला याला उकळायचं आहे. झाकण घट्ट याच्यावर ठेवायचं, म्हणजे छान दणकून वाफ येईल. 12 मिनटं झाले. तर चला आता आपण आपले मोदक चेक करूया. बघा काय मस्त वाफ येते, छान लुसलुशीत पांढरे शुभ्र मोदक आपले तयार आहेत. तर आता याला 5-1 मिनटं गार होऊ देते, म्हणजे वाफ जरा दबेल आणि मग आपण सर्व करूया. आपले हे गरमागरम पहिल्या वाफेचे बाप्पाचे सर्वांचे आवडते पांढरे शुभ्र लुसलुशीत मोदक तयार आहेत. मी बऱ्याचशा टिप्स पण दिलेल्या आहेत. तर टिप्सला मराठीत काय म्हणतात मला आठवत नाही, तर तुम्ही मला कॉमेंटमध्ये जरूर कळवा. तर तुम्हाला एक मोदक मी आतून तोडून पण दाखवते. इतका मस्त मऊ छान मोदक झालेला आहे. मला अपेक्षा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. नाही आवडला तर मला कळवा का नाही आवडला. आणि तुम्ही पण असेच करताय की तुमची काही वेगळी पद्धत आहे हे मला जरूर कळवा. आपण लवकरच भेटूया अशाच एखाद्या सोप्याशा रेसिपीसोबत. तोपर्यंत नमस्कार.